श्री राम समर्थ भाग क्रमांक 130. श्रीराम. भगवंताने ज्या ज्या गोष्टी ज्यांना ज्यांना कबूल केले होते त्याप्रमाणे प्रत्येकाला त्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग ते कोणाला वर दिलं असेल, कोणाला वचन दिलं असेल, कोणाला जे काही भगवंताने सांगितलं ते नेहमी त्यांनी पाळलेलं आहे. जसं आपल्याला आठवतं की भगवंत जेव्हा मथुरेला आले होते तेव्हा त्यांना कुब्जा जी आहे तिच्याशी पण त्यांची भेट झाली होती. आणि कुब्जा ही वक्र होती, 3 ठिकाणी सुंदर होती पण वक्र होती. आणि तिच्याकडे चांगल्या प्रकारचं उटणं होतं आणि ते उटणं तिने भगवंताला लावलं, त्यांना दिलं, कंसाची दासी असून सुद्धा. आणि भगवंत अर्थात तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचं ते कुबड घालवलं, तिची वक्रता घालवली. हे तर आपण ऐकलं आहे. पण हे झाल्यावरती कुब्जा तेव्हा म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या घरी यावं, ही माझी इच्छा आहे. तेव्हा आपण चालावं, मला आपलं खऱ्या अर्थाने स्वागत करायचं माझ्या घरी. तेव्हा भगवंत तिच्यावर प्रसन्न झाले होते. म्हणून भगवंत एवढंच म्हणाले की तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करीन, पण आता या क्षणी नाही करणार. आता मी तुझ्याकडे नाही येणार, कारण माझं दुसरं महत्त्वाचं जे काम आहे ते मला करायचं आहे आणि ते केल्यानंतर मात्र मी नक्कीच तुझ्याकडे येईन, असं आश्वासन त्यांनी 2 व्यक्तींना दिलं होतं. एक व्यक्ती होती कुब्जा आणि दुसरे होते अक्रूर. अक्रूराला पण त्यांनी, ज्यांनी त्याला इथे आणलं होतं मथुरेमध्ये, त्यांची पण इच्छा होती अक्रूर काकांची की आता तुम्ही इथे कुठे न उतरता माझ्या घरी उतरा. तेव्हा ते म्हणाले होते काकांना की नाही, मी इथे बाहेरच उतरणार, या उद्यानातच थांबेन, मी कोणाच्याही आता घरी जाणार नाही, कारण माझं जे पहिलं काम आहे ते म्हणजे कंसाला त्याच्या उचित जागी पाठवणं आणि ते सगळं झाल्यानंतर मगच मी इकडे येईन. तेव्हा मी तुमची इच्छा नंतर नक्की पूर्ण करेन, असं त्यांनी आश्वासन अक्रूराला पण दिलं होतं. त्यांची सगळी कामं झाली होती, त्यांनी सर्वांचा या उद्धार केला होता, कंसाचा आणि सगळ्या लोकांचा. आणि मग आता त्याने विचार केला की ज्यांना आपण शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करायला पाहिजे. आणि भगवंत निघाले. सर्वात पहिलं ते म्हणाले आपण कुब्जेला भेटूया, कारण कुब्जेला मी पहिलं आमंत्रण तिचं घेतलं आहे आणि म्हणलोय येतोय म्हणून, ते जाऊया आपण तिच्याकडे. आणि ते कुब्जेला अर्थात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निघाले, तिच्या घराकडे निघाले. कुब्जेला त्याची आधीच बातमी आली होती की आता भगवंत आपल्या घराकडे निघालेत. तिने तर घर अगोदरच सज्ज करून ठेवलं होतं. घर अतिशय तिने शृंगारून ठेवलं होतं. सगळं घर सुंदर शृंगारलं होतं, पताका लावल्या होत्या, दिवे छान छान लावले होते, बसण्यासाठी सुंदर आसनं ठेवली होती, घरामध्ये धूप लावला होता सुगंधी, फुलांचे हार आणले होते, सुगंधी द्रव्य आणली होती. मंच आणि पलंग जो होता तो अतिशय चांगल्या प्रकारे शय्या त्यांनी सजवली होती. शय्येवरती पण अनेक प्रकारची फुलं तिने जी होती ती टाकली होती. अशा प्रकारे तिने संपूर्ण घर सुशोभित करून ती भगवंताची वाट बघत बसली होती की आता भगवंत कधी येत आहेत आणि मला कधी भेटत आहेत. आणि बघता बघता तो क्षण आला आणि भगवंत स्वतः तिथे आले. अर्थात भगवंत एकटे आले नव्हते, भगवंताच्या बरोबर उद्धव स्वामीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. दोघंही जेव्हा आतमध्ये आले तेव्हा तिने दोघांनाही अतिशय मानाने बसवलं. दोघांचीही तिने व्यवस्थित पूजा केली, पाद्यपूजा केली, त्यांचा सन्मान केला योग्य प्रकारे. दोघांचाही यथोचित तिने हे सगळं केलं, सन्मान केला. त्याला चांगल्या प्रकारचं बसायला आसन दिलं उद्धव स्वामींना आणि भगवंताला. उद्धव स्वामींनी मात्र त्या आसनाचा स्वीकार केला नाही. त्यांनी फक्त त्या आसनाला स्पर्श केला आणि ते मात्र जमिनीवरच बसले. म्हणजे त्यांनी असा विचार केला असेल की भगवंत इथे असताना मी आसनावर कसं बसू, मी जमिनीवरच बसीन, भगवंतांना आसन बसवलं, असा त्यांनी विचार केला. म्हणून आसन स्वीकारलं, पण फक्त स्पर्श केला आसनाला, स्वीकारलं असं दाखवण्यासाठी, आणि ते मात्र जमिनीवर बसले. श्रीकृष्णाला या अर्थात तिने चांगल्या प्रकारचं आसन दिलं होतं. इतकंच नव्हे तर हेही सांगितलं होतं की या शय्येवर पण तुम्ही नंतर शयन करा, असंही सांगितलं होतं. आपण थकला असाल तेव्हा शयन करावं थोडं, अशी विनंती केली.
भगवंताने अर्थात तिच्या त्या आसनाचा पण स्वीकार केला आणि त्या शय्येचा पण भगवंताने स्वीकार केला. भगवंत म्हणाले ठीक आहे. आणि भगवंत त्या शय्येवर जाऊन बसले, जी अतिशय सुंदर प्रकारे सजवलेली होती. अनेक सुंदर सुंदर फुलं त्याच्यावर सगळी ठेवलेली होती आणि सुगंधी द्रव्य सर्वत्र शिंपडली होती. आणि अशा या शय्येवरती भगवंत विराजमान झाले. दरम्यानच्या काळामध्ये कुब्जेने सुद्धा स्वतःला खूप सजवलं होतं सुंदर प्रकारे. तिने स्नान तर केलं होतं, परंतु वेगवेगळ्या प्रकारची सुगंध द्रव्ये तिने शरीराला लावली होती. सुगंधी उठणी होती. वस्त्र तिने रेशमाची परिधान केली होती. जितक्या प्रकारचे अलंकार तिच्याकडे होते सगळे अलंकार तिने परिधान केले. सगळ्या प्रकारचे अलंकार आले. गळ्यामध्ये सुंदर हार घातले, गंध लावला, विडा आणून ठेवला होता, तोही तिने बरोबर घेतला. आणि अशा प्रकारे संपूर्ण सुंदर स्वतःला तिने सज्ज केलं आणि ती भगवंताच्याकडे आली. आणि भगवंताकडे तिने अर्थात स्मित हास्य करत भगवंताकडे लज्जायुक्त नजरेने बघितलं. आणि भगवंतानी तिला बघितल्यावरती हे सांगितलं की हे कुब्जे, तू आता या शय्येवर ये. अर्थात भगवंतानी तिला शय्येवर बोलवलं होतं. किती तिचं बघा किती नशीब होतं, किती तिचं पुण्य होतं की भगवंत तिला शय्येवर बोलवत होते. आणि अर्थात ती पुढे आली. भगवंताला तिने काय दिलं होतं आधी? अशा प्रकारचे भगवंत तिला सहवास द्यायला निघाले, पण भगवंताला तिने काय दिलं होतं? फक्त सुगंधी उठणं. एक उठणं तिच्याकडे होतं, फक्त ते उठणं तिने भगवंताला दिलं, भगवंताच्या शरीराला लावलं. बस तेवढ्या एका कर्माचं फळ हे होतं की भगवंताने तिला प्रत्यक्ष तिच्याकडे आले होते. नवे शय्येवर सुद्धा बसायची त्यांनी तिला आमंत्रण दिलं होतं. बघा किती सुदैवी ती होती. म्हणजे भगवंत कधी कधी छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी अर्पण केल्यावर महान फळ देऊ शकतात. मग आपण 56 भोग दिले असेल तर काय होईल? आणि ते पण प्रेमाने दिले कसे ह्याला महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे भगवंतानी तिला ह्या एका कर्माचं हे फळ दिलं आणि शय्येवर बोलवलं. अर्थात ती आनंदाने पुढे झाली, भगवंताजवळ जाऊन बसली. भगवंताचे चरण तिने जे आहेत ते आपल्या डोळ्यावर ठेवले. डोळे म्हणजे तिने आपलं जे मस्तक आहे तेच भगवंताच्या चरणावर ठेवलं. भगवंताच्या चरणाचा स्पर्श, भगवंताच्या चरणामधून सुद्धा सुगंध येत होता संपूर्ण शरीरातून. ती स्थितप्रज्ञ झाली. भगवंताने तिला आलिंगन दिलं आणि ती क्षणभर तिची शुद्ध गेली म्हणलं तर हरकत नाही. एक प्रकारची समाधीच लागली तिला भगवंताचा स्पर्श झाल्यावर. थोड्या वेळाने अर्थात जेव्हा तिची ही अवस्था कमी झाली आणि जेव्हा ती परत नेहमीच्या अवस्थेमध्ये आली, तेव्हा कुब्जा जी आहे तिला भगवंत म्हणाले की बोल तुला काय पाहिजे. बघा किती नशीबवान होती की भगवंताने तिला आपल्या जवळ घेतलं आहे, आलिंगन दिलं आणि तिला म्हणतात की बोल तुला काय हवं आहे. भगवंताने आलिंगन दिल्यावर तिच्या मनामध्ये ज्या प्रकारच्या बाकीच्या इच्छा होत्या, कामवासना होती काही, अशा सगळ्या इच्छा होत्या त्या सगळ्या संपल्या. परंतु तरीसुद्धा काही इच्छा तिच्या मनात राहिल्या होत्या, सगळ्या संपल्या नव्हत्या. आणि म्हणून असं घडलं की अशा प्रकारे भगवंत जे कोणाला कधीही प्राप्त होत नाहीत, कधीही भगवंत असं सहसा फार कमी लोकांना विचारतात की बोल तुला काय हवं आहे. परंतु असं भगवंताने म्हणल्यावरती नेमकी तिची बुद्धी फिरली. परत तिची नेमकी बुद्धी फिरली आणि ती काय म्हणाली असेल, भगवंत माझी अशी इच्छा की अजून काही दिवस आपण मला हा आपला सहवास द्यावा, हेच मला पाहिजे. तिने असं मागायला नव्हतं पाहिजे. तिने सांगायला पाहिजे की आपला सहवास मला चिरकाल मिळो, मला मोक्षप्राप्ती हो, आपण माझ्या हृदयामध्ये बसावं, अशा प्रकारची काहीतरी प्रार्थना करायला पाहिजे, अशा काहीतरी गोष्ट मागायला पाहिजे. पण तिने भगवंताला सांगितलं की आपण अजून काही दिवस इथेच राहावं आणि आपला प्रत्यक्ष सहवास मला द्यावा, मला तुमच्याबरोबर रममाण व्हायची इच्छा आहे. हे त्या अभागी स्त्रीने मागितलं. संधी परत परत येत नाही आणि ती संधी तिने घालवली होती. तिने अशा प्रकारचं शूद्र गोष्ट भगवंताकडे मागितली, जी मागायची ती मागितलीच नाही.
अर्थात हे तिला काही समजलं नाही, परंतु तिने जे मागितलं भगवंत तिला म्हणाले तथास्तु. तुला जे हवं ते देणार हे मी तुला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे मी तुला देतो आहे आणि तुला मी हा सहवास काही दिवसासाठी नक्की देईन. पण नंतर भगवंताची परत प्राप्ती होणं कठीण गोष्ट होती. पण हे तिला लक्षातच आलं नाही, कारण ती पूर्णपणे त्यातून बाहेर नव्हती आली. कारण आयुष्य तिने जे काढलं होतं ते भोगविलासामध्येच घातलं होतं. त्यामुळे तिच्या काही इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी काही बाकी होत्या आणि म्हणून भगवंत आल्यावर पण तिच्या मनात काही इच्छा शिल्लक होत्या आणि म्हणून तिने अशा प्रकारचे उद्गार काढले की आपण मला काही दिवस सहवास द्यावा. आणि भगवंत तथास्तु म्हणले आणि तिने ती संधी घालवली. काही दिवस भगवंताने तिने सहवास दिला आणि अर्थात तिथून ते निघाले, कारण त्यांनी जे काही तिने पुण्यकर्म केलं त्याचं फळ भगवंताने दिलं होतं. आता संपला विषय आणि भगवंत तिथून पुढे निघाले. भगवंताने विचार केला की आता माझं एक काम झालेलं आहे, आता मी दुसरं काम करतो. भागवतामध्ये त्याने म्हटलं की भगवान विष्णू किंवा भगवान कृष्ण हे कधीही प्रसन्न होणं कठीण गोष्ट आहे, परंतु प्रसन्न झाल्यावर जर कोणी त्याला विषय सुख मागत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच आहे. इतका मूर्ख प्राणी कोणी नाही की भगवंत प्रसन्न झाल्यावर त्याला हे सगळं मागावं. परंतु खरोखर त्याच्यासाठी सुद्धा आपलं पुण्य थोडं पाहिजे नाही का. त्याने असं म्हटलंच की मुखात नाम येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. नुसतं नाम येण्यासाठी सुद्धा पूर्व पुण्य असेल तरच ते नामसुद्धा येतं. साधी गोष्ट नाही. मंदिरात जाऊन सुद्धा लोक महाप्रसाद घेतात लाईन लावून, पण जप करत नाहीत. असे कितीतरी लोक आपण बघतो की लाईन असते महाप्रसादाला. कीर्तन सेवा किंवा प्रवचन सेवा संपता लोक येतात. शेवटचा भाग ऐकायचा, थोडासा आरती झाली की चलो. पण जप कोणी करत नाही. शेवटी आपण लिहून ठेवलं मंदिरामध्ये की निदान एक माळ जप करा आणि माळ पण ठेवली आहे. का तर बाबा खरं पुण्य तुम्हाला तिथे मिळणार आहे. हे प्रसाद वगैरे ठीक आहे, पण पुण्य जिथे आहे की नामामध्ये आहे. पण ते अनफॉर्च्युनेटली लोकांना माहीत नसतं. आता जेव्हा लिहून ठेवलं आहे तेव्हा होतं की कधी कधी काही लोक बघतात आणि जप करतात. चला 100 10 व्यक्तींनी केलं तरी काय वाईट आहे, निदान नामाला लागले तरी, असं समाधान नक्कीच आहे. कारण अज्ञान आहे अर्थात. आणि अशा प्रकारे हिने ही एक संधी गमावली. भगवंताकडून काय मागायचं हे ती मागू शकली नाही. भगवंत तिथून पुढे निघाले. भगवंताने विचार केला आता नंबर आहे अक्रूराचा. अक्रूराला पण मी वचन दिलं आहे आधीच नगरामध्ये येतानाच की बाबा मी तुझ्या घरी येईन नक्की, पण आत्ता येणार नाही. तेव्हा आता त्याची मनोकामना पूर्ण करणं आपलं कामच आहे. चला जाऊया. अर्थात या खेपेस केवळ उद्धव नव्हते, बलराम दादांना पण त्याने घेतलं. चला दादा आपण सगळेच तिघजणं जाऊया. आणि बलराम दादा, श्रीकृष्ण आणि उद्धव असे सगळेजण जे आहेत ते त्याच्या घरी गेले. अक्रूर वाट बघतच होता की भगवंत कधी येत आहेत. आणि जेव्हा त्यांनी लांबूनच बघितले की भगवंत आले तो उठून उभा राहिला. त्याचा आनंद गगनात मावेना. ज्या क्षणी भगवंत तिथे आले, त्यांच्या घरामध्ये आले त्यांनी आलिंगनच दिलं. इतका आनंद त्याला झाला. नंतर मग नमस्कार केला. पहिलं आलिंगन दिलं, प्रेम इतकं. अर्थात हे सगळं त्यांनी केलं. नंतर मात्र त्यांनी विधिवत त्यांना आत आणलं. त्यांना चांगल्या प्रकारचं आसन दिलं. आसनावर बसून त्यांची विधिवत पूजा केली. तिघांची सुद्धा, अक्रूराची केली, उद्धवाची केली, बलरामांची केली आणि भगवंताची पण केली. अशा प्रकारे त्यांनी यथास्थित पूजा केली. नंतर त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि ते चरण जे आहेत ते चेपू लागला आणि म्हणाला की अजून काही सेवा असेल तर मला द्या. आपण मला सेवा करायला दिली, माझं कल्याण झालं. आपण अनेक गोष्टी आजपर्यंत केल्या आहेत आणि सगळ्या गोष्टीचे कर्ते करवी ते आपणच आहात हे मी जाणतो नक्कीच. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या चरणाची मला सेवा करायला मिळाली हे आपलं किती मोठे उपकार माझ्यावर आहेत याची जाणीव मला नक्कीच आहे. कारण इतका पुण्यवान मी नाही आहे, परंतु माझं पुण्य कमी, परंतु तुमची कृपा जास्त आहे, यात शंका नाही आहे.
आणि अशा प्रकारे तो भगवंताच्या चरणावर बसला आहे आणि भगवंताशी संवाद करतो. तो बोलतो, भगवंत ऐकतायत. अक्रूर म्हणतं की आपलं भजन करणाऱ्या, आपली भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सर्व अभिलाषा नेहमीच आपण पूर्ण केल्यात. आपण कधीही मागे पुढे बघितलं नाही. फक्त भक्ती आपली प्युअर पाहिजे, भक्ती चांगली पाहिजे. जो भक्ती करतो त्याला भगवंत सगळं द्यायला तयार असतो. भगवंताला काही नको आहे, फक्त भक्ती हवी आहे. आणि हे सगळं मला माहीत आहे. आणि इतके दयाळू आपण आहात असं जो त्याची स्तुती करतोय. भगवंत काही बोलत नाहीत, भगवंत ऐकतायत फक्त की काय अक्रूर म्हणतोय. त्याने सगळं म्हणून झाल्यावरती त्याला जे काय सांगायचं त्याने सांगितल्यानंतर भगवंत म्हणाले, बघा भगवंत काय म्हणाले, बघा उत्तर काय दिलं. त्याने हाक मारली काका, कारण ते अक्रूर हे त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते. त्याने नेहमीच काका हाक मारले. तो म्हणाला, काका असं आहे, वास्तविक पाहता आपणच आमचे हितोपदेशक आहात, कारण वयाने मोठे आहेत ना. लौकिकामध्ये भगवंत लहान वयाने आणि काका म्हणतोय, म्हणून ते म्हणतात की अहो तुम्हीच आमचे हितोपदेशक आहात, तुम्हीच आम्हाला उपदेश करू शकता, आम्हाला तुम्हीच सगळं काही सांगितलं आहे. माझ्यासाठी आपण खूप आदरणीय व्यक्ती आहात, आम्ही तर तुमच्या मुलासारखे आहोत. आपणच आम्हाला इतके दिवस रक्षण केलं आहे ना. लहान असताना आमचं रक्षण तुम्हीच लोकांनी केलं आहे. तुमचीच आमच्यावर कृपा आहे खूप. आम्ही काय केलं तुमच्यासाठी? आम्ही काहीच नाही केलं. वास्तविक पाहता आपल्यासारखे परमपूजनीय जी लोक आहेत, ज्यांना मी संत म्हणेन, अशा लोकांचीच पूजा आणि सेवा नेहमी केली पाहिजे. बघा भगवंत काय म्हणतात, बघा भगवंत म्हणतात की जे असे आपल्यासारखे सत्पुरुष आहेत, अशा लोकांचीच पूजा नेहमी केली पाहिजे. आपण संतच आहात असं ते म्हणतात. आणि संत हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असं भगवंतांनी भागवतात सांगितलं. बघा की संत हे देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतात. ही फॅक्ट आहे. म्हणून कारण संतांकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या कधी कधी देव पण करू शकत नाहीत. अशा गोष्टी संतांकडे आहेत नक्कीच. देवांना कधी कधी न्याय द्यायचा असतो, ते कठोरपणे देतात, पण संत माफ करतात. न्याय देताना ते कधी अशा प्रकारची शिक्षा करत नाहीत, पण देव करू शकतो. अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या संतांकडे आहेत आणि देवांकडे नाहीत. आणि म्हणून भगवंत म्हणतात की संत हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि संतांचं मुख्य गोष्ट अशी की ते निस्वार्थी पण आहेत. त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की आपल्या शिष्याचं आणि जगाचं कल्याण करायचं, ही एकच इच्छा त्यांच्या मनात असते. आणि म्हणून संतांना सर्वात जास्त महत्त्व आहे. वारकरी पंथात पण संतांनाच जास्त महत्त्व आहे, आणि ती फॅक्ट आहे. भगवंत म्हणतात असं आहे की तीर्थ आणि देव यांच्या सान्निध्यात आल्यावरती मनुष्य पवित्र होतो, यात शंका नाही आहे. तीर्थक्षेत्र पण त्यांचं महती असते प्रत्येक तीर्थक्षेत्राची. तिथे गेल्यावर सुद्धा मनुष्य पावन होतो नक्कीच. काही देव असे आहेत की ज्यांच्या काही मूर्ती अशा आहेत की तिथे गेल्यावर सुद्धा पवित्र होतो, पण लगेच होत नाही, कालांतराने होतो. तीर्थक्षेत्री गेल्यावरती तीर्थक्षेत्रात कदाचित स्नान केल्याने होत असेल, एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये एखाद्या देवतेचं दर्शन घेतल्यावर होत असेल, किंवा त्याला अभिषेक केल्यावर होत असेल, असं काहीतरी आहेच. परंतु संत जे आहेत या संतांचं केवळ दर्शन तुम्हाला मिळालं ना तरी तुम्ही पवित्र होता. तीर्थक्षेत्रामध्ये जसं मी म्हटलं की काही तीर्थक्षेत्रामध्ये तुम्हाला स्नान करावे लागतं, तेव्हा तुम्ही पावन होता. तीर्थक्षेत्रात असलेल्या भगवंताची पूजा करावी लागते, त्याला काहीतरी अर्पण करा, तेव्हा तुम्ही कधी कधी पवित्र होता. म्हणजे काहीतरी करावं लागतं तिथे गेल्यावर. परंतु संत हे असे आहेत की ज्यांचं केवळ दर्शन झालं तर दर्शनानेच ती व्यक्ती किंवा तो जीव पवित्र होतो, असं कृष्ण भगवंत सांगतायत. बघा किती संतांना महत्त्व आहे, किती गुरूंचं महत्त्व सांगतात एक प्रकारे, की इतकं महत्त्व संतांचं किंवा गुरूंचं आहे. आणि म्हणून तर अनेक संत नेहमी गुरूंविषयीच म्हणतात. जसं तुकाराम महाराज नेहमीच म्हणतात की आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वया तया लागे.
की देव आणि तीर्थ कालांतराने पवित्र करतात असं भागवतात म्हणलं आहे, पण संत दर्शनाने नाही काळ वेळ तया लागी असं तुकाराम महाराज म्हणतात. सद्गुरू वाचून सापडे ना सोये धरावे ते पाय आधी आधी. फक्त त्यांचे चरण स्पर्श करा, तुम्ही लगेच पवित्र. त्या आपणासारखे करीत तत्काळ वेळच लागत नाही. ही महती आहे संतांची किंवा गुरुची. असं सर्वच संतांनी सांगितलं, सर्वच संतांनी गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि प्रत्यक्ष भगवंत पण तेच सांगत आहेत की नाही, देव आणि तीर्थक्षेत्रापेक्षा जर श्रेष्ठ असतील तर संत आहेत. तर संत जर तुम्हाला कुठे मिळाले तर त्याचं दर्शन जरूर घ्या, त्यातून तुम्हाला प्रचंड पुण्य मिळेल ह्यात शंका नाही. किंवा तशा प्रकारची व्यक्ती जरी असेल तरी हरकत नाही, काही अंशी तरी नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल असं भगवंत म्हणत आहेत. अशा प्रकारे भगवंत जे आहे ते अक्रूराची स्तुती करत आहेत. अक्रूर भगवंताची स्तुती करतो आणि भगवंत अक्रूराची स्तुती पण करतायत आणि संतांची महती काय ते सांगतायत. हे आपल्यासाठी अर्थात हा उपदेश की किती महत्त्व आहे बघा, संतांना किती महत्त्व आहे, गुरुंना किती महत्त्व आहे. की गुरूंची सेवा केली तर बाकी कुठल्या देवाकडे जा किंवा नका जाऊ, काहीही फरक पडत नाही. अशा अनेक कथा आहेत की ज्याच्यामध्ये गुरुसेवा केल्यावरती सगळे देव प्रसन्न होतात केवळ गुरुकृपेने. अशा सुद्धा अनेक कथा आहेत. इतकं महत्त्व गुरूंचं आहे. आणि जर गुरु तुमच्याकडे असतील आणि जर तुम्ही गुरूंकडे असेल तर बाकी कुठे जा किंवा नका जाऊ. अशाही कथा आपण अनेक ऐकल्या आहेत नाही का, की गुरु जिथे आहेत तिथे कुठेच जायची गरज नाही. असा पण आपला विश्वास पाहिजे. असा विश्वास असेल तरच तो अनुभव येतो. विश्वास नसेल तर नाही येणार, नाही तर तुम्हाला फिरावं लागेल. जसं आपण ते कथा आपल्याला माहीतच आहे, फक्त पुनरुक्ती करतो कारण संदर्भ आला आहे म्हणून. की जसं आपण दत्त महाराज म्हणतो की निमिष मात्रे तंतुक एक पहुंचा दो श्री शैले देख. श्री शैलमला सगळं गाव जातं. एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे भगवान शंकराचं, पवित्र क्षेत्र आहे. सगळं गाव जातं पण तंतुक जात नाही. तो म्हणतो तुम्ही गुरु आहात ना माझे, मला हेच तीर्थक्षेत्र आहे, कुठेही मी जाणार नाही आहे. त्याला विश्वास होता आणि म्हणून त्याला कुठे न जाता सगळं पुण्य मिळालंच ना. हे तर त्यांनी स्वतःच केलं दत्तगुरूंनी. पण तो विश्वास पाहिजे, कारण भगवंत पण तेच म्हणतात जर तुम्ही तुमच्या गुरूंकडे असाल तर तुम्हाला कुठे जा किंवा नका जाऊ, काही करायची गरज नाही. सगळे देव तिथेच आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही प्रार्थना आपण म्हणूनच सुरुवात करतो ना, की गुरूंसारखा देवच नाही आहे. सगळे देव तिथेच आहेत. आणि भगवंत पण हेच सांगतायत अक्रूराला की असं असं आहे. आणि हे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा वारंवार ऐकल्याने आपला विश्वास वाढतो, हे माहीत आहे आपल्याला. परंतु भागवतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सांगितलं वारंवार, कारण वारंवार ऐकतो तेव्हाच त्याची आपल्याला थोडीशी खात्री जास्त पडते. नाही तर माहीत तर असतं, पण म्हणून श्रवण करायला पाहिजे. वारंवार श्रवण केलं पाहिजे. वारंवार श्रवण केल्याने आपली श्रद्धा वाढते आणि वाढणं फार जरुरी आहे. अशा प्रकारे भगवंत जे आहे ते अक्रूराची स्तुती पण करतायत, त्याला ज्ञान पण देत आहेत. अशा प्रकारे बराच वेळ दोघांचाही संवाद चालू आहे. दोघंही एकमेकाची स्तुती करतायत. यथावकाश हे सगळं झाल्यानंतर भगवंत म्हणाले की अरे एक काम तुझ्यासाठी आहे. तो म्हणाला बोला मग काय सेवा करू सांगा तुम्ही मला, काय सेवा मी करू तुम्ही सांगा. ते म्हणाले अक्रूरा असं आहे काका की हा जो धृतराष्ट्र आहे तो आता तिथे आहे आणि त्याच्याबरोबर पांडव पण राहतात सध्या कुंतीसह. कारण पांडू राजा जो होता त्याचा मृत्यू आला आहे आणि मृत्यूनंतर सगळं राज्य जे ते धृतराष्ट्राने हातात घेतलं आहे. आणि पांडव आणि कौरव सगळे एकाच ठिकाणी आता राहायला आलेले आहेत. आणि या ठिकाणी थोडा चिंतेचा विषय आहे, कारण धृतराष्ट्र एक तर अंध आहे. आणि अंध तर आहेच आहे, परंतु त्याचे जे पुत्र आहेत ते सगळे दुष्ट आहेत. आणि हा पूर्णपणे ह्या दुष्ट पुत्रांच्या अधीन झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच थोडासा चिंतेचा विषय आहे की धृतराष्ट्र हा आपल्या भावाच्या मुलांशी व्यवहार चांगला करणार नाही. सापत्नी भावाने तो त्याच्याशी वागेल नक्कीच, कारण त्याचे पुत्र तशाच प्रकारचे आहेत आणि पुत्रमोह त्याला फार आहे. पुत्रप्रेम जास्त आहे आणि म्हणून तो
हे बघणार नाही की मी चूक करतोय का बरोबर करतोय. आणि म्हणून मला काळजी आहे की हे सगळे लोक तिथे राहत आहेत सध्या, कुंती राहते. तर म्हणून मला चिंता लागली की यांचं काय झालं आहे, काय स्थिती सध्या आहे, हे सगळं मला माहिती पाहिजे. आणि म्हणून ही माहिती काढण्याची जे काम आहे ते मी तुला देऊ इच्छितो, ते म्हणजे तू कर. अर्थात अक्रूराला आनंद झाला की भगवंतानी मला काहीतरी सेवा दिली. म्हणा वा वा वा, भगवंत आहे त्या आनंदाची गोष्ट की तू मला सेवा करण्यासाठी निवडलं, नक्की मी हे करेन. आणि मग भगवंताचा त्याने निरोप घेतला. भगवंताला म्हणाल की आता मला निरोप द्या, मी आपण दिलेली सेवा पहिली करतो. झालं. अक्रूर यथावकाश तिथून निघाले हस्तिनापुराकडे. कौरवांची कुरूंची राजधानी हस्तिनापूर, तिथे गेले. त्यावेळेस कुरुवंश हा भरभराटीस आलेला होता. सगळे महान लोक तिथे होते. धृतराष्ट्र राजा होता, भीष्म होते, द्रोण होते, कृपाचार्य होते, कर्ण होता, कोण नव्हतं मला सांगा, अश्वत्थामा आणि पांडव होते. असे सगळे लोक तिथे राहत होते एकत्र. अर्थात अक्रूर यथावकाश तिथे पोचला हस्तिनापूरला, दरमजल करत करत करत. अर्थात दरमजल करत असताना त्यांनी राजधानीत पोचण्यापूर्वी अनेक लोक जी रस्त्यात भेटायची त्यांचीसुद्धा त्यांनी थोडीशी चौकशी केली आणि त्यांच्याकडून सुद्धा थोडीशी आपल्या भाषेत न्यूज घेतली की काय चालू आहे, काय चालू नाही आहे, राजा कसा वागतोय, पांडवांबरोबर त्याचं वर्तन कसं आहे, पक्षपाती आहे का निपक्षपाती आहे, असं सगळं तो लोकांकडून पण जाणून घेत होता. आणि अशा प्रकारे तो तिथे पोचल्यावर त्यांनी विचार केला की आपण थोडंसं इथे राहिलं पाहिजे. राहिल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने हे सगळं समजणार नाही की कशा प्रकारे काय काय चालू आहे. कारण मला भगवंताला जे सांगायचं ते व्यवस्थित सांगायचं आहे. म्हणून तो तिथे काही दिवस राहिला. राहिल्यावरती अर्थात त्याला सगळ्या गोष्टी हळूहळू समजल्या की धृतराष्ट्र काय करतोय. धृतराष्ट्र त्याचे जे सगळे पुत्र आहेत कौरव, या कौरवाच्या नादी लागून, ह्या सर्व दुर्योधन दुःशासनाच्या नादी लागून, शकुनी मामा तिथे आहेच आहेत, आणि या सर्वांच्या नादी लागून तो पांडवांबरोबर पक्षपाती वर्तन करतोय असं त्याला समजलं की अतिशय दुष्टपणा करतोय. आणि त्याचे सल्लागार पण तसेच आहेत सगळे, विशेषतः शकुनी मामा. शकुनी मामासुद्धा अतिशय दुष्ट आहे आणि तोही सल्ला देतो आहे कौरवांना, आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे कौरव वागतात आणि मुलांच्या इच्छेप्रमाणे हा धृतराष्ट्र वागतोय. असं सगळं चालू होतं. अर्थात कौरव आणि पांडव एका ठिकाणी राहत होते, पण पांडव हे कौरवांपेक्षा अनेक बाबतीमध्ये श्रेष्ठ होते. लोकांमध्ये ते अतिशय जे आहे ते खूप आपल्या भाषेत पॉप्युलर होते किंवा लोकप्रिय होते, कारण त्यांचं वर्तन तशा प्रकारचं होतं. शिवाय शौर्य, बल, शस्त्रकौशल्य आणि विनय, मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असून विनय होता. आणि म्हणून तिथल्या सर्व प्रजेमध्ये पांडव अतिशय लोकप्रिय होतं. सगळी प्रजा पांडवांवर प्रेम करायची, कौरवांवर कोणीही प्रेम करत नव्हतं. त्यातून सुद्धा जेव्हा पांडव तिथे राहत होते तेव्हा पांडवांवर इतकं प्रेम प्रजा करते हे बघितल्यावर दुर्योधनाला पोटात अर्थात त्याच्या दुखायला लागलं. आणि म्हणून त्यांनी पांडवांवर अनेक प्रकारे हल्ले केले, छुपे. जसं त्यांनी पांडवांवरती विषप्रयोग केला, विषाचे लाडू आणून दिले खायला, वारणावतामध्ये महाल बांधला आणि त्या महालाला आग लावून दिली. असे त्याने अनेक गोष्टी करून पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे पण प्रत्येक ठिकाणी अर्थात ते वाचले, कारण भगवंत बरोबर होते. भगवंताने सगळ्याच ठिकाणी त्यांच्यासाठी त्यांची सोय केली होती. त्यामुळे भगवंत जिथे आहेत तिथे जय नक्की होता. आणि त्यामुळे पांडवांवर त्यांनी असे अनेक प्रयोग केले, पण सगळे जे त्याचे प्रयोग आहेत ते फुकट गेले अर्थात. पण हे सगळं जे काय घडलं याची बित्तम बातमी जी आहे ती अक्रूराकडे आली. यथावकाश तो कुंतीला जाऊन भेटला. इतरांकडून त्यांनी अनेक गोष्टी समजून घेतल्या, पण कुंतीकडे गेला आणि विदुर पण तिथे होता. अर्थात कुंतीकडे गेल्यावर तिथं कुंतीला खूप आनंद झाला की
आपल्या माहेरहून एक माणूस आला आहे आणि मग तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली की मला सांगा की भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, बलराम कसे आहेत. त्यांना आपल्या या आतेभावांची आठवण येते का? आतेभाऊ लागतात. माझी अवस्था बघितली कशी आहे. सर्वत्र हे असे लोक आहेत जणू लांडग्यांच्या कल्पामध्ये हरणी. अशी माझी अवस्था. मी काहीच करू शकत नाही. सगळे दुष्ट कौरव जे आहेत ते माझ्या मुलांवरती अत्याचार करत आहेत आणि माझा कैवारी कोणीही नाही. त्यांचं दुःख मी बघते की काय होतंय. खरंच मी इथे खूप दुःखामध्ये आहे. कृष्णाला तू जाऊन सांग की बाबा रे, तुझ्याच भरोशावर मी इथे आहे. मला तुझीच आठवण होते आणि मी तुझ्या चरणी शरण आलेले आहे. आजपर्यंत आमचं रक्षण तूच केलंस. नाही तर पांडव एव्हाना कधीच गेले असते. पण तू सगळीकडून आमचं रक्षण करतोय. दूर असलास तरी आमचं रक्षण करतोय, जवळ असताना करतोस. आणि म्हणून आज मला तुझीच आठवण होते. आणि माझी अशी इच्छा आहे की या आमच्या कृष्णाने इथे यावं प्रत्यक्ष आणि मला दर्शन द्यावं, मला भेटावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा माझा हा निरोप तू देशील का त्यांना? त्याला सांग की अशा प्रकारे कुंती जी आहे ती आठवण करते आहे. आणि खरोखर कुंती हे सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. विलाप करत होती ती भगवंताची आठवण होऊन. अक्रूर बघत होते आणि विदुर पण बघत होते की कुंतीला किती प्रेम आहे भगवंताचं. ते बघत होते की किती प्रेम आहे तिला भगवंताविषयी त्यांना. अर्थात अक्रूराने त्याच्या परीने तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की भगवंतानी निरोप दिलेला आहे, तुम्हाला भेटायला तो लवकरच येणार आहे, काळजी करू नका. त्यांना या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे की धृतराष्ट्र कसा वागतो, काय वागतो, आणि तुम्ही काळजी करू नका. इथून मी धृतराष्ट्राला जाऊन भेटणार आहे आणि त्याला पण काही गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित माझ्या तोंडून काही गोष्टी ऐकल्यावर त्याच्यात फरक पडेल. कदाचित तुमचे कष्ट किंवा पांडवांवर होत असलेले अत्याचार कदाचित थोडेसे कमी होऊ शकतील किंवा बंद पण होतील. मला माहीत नाही, पण मी हा प्रयत्न करणार आहे, कारण त्याच्यासाठीच भगवंतानी मला पाठवलं आहे. तेव्हा आता आपल्याला मी भेटून झालो आहे, आपल्याकडून सगळं मला समजलं, काळजी करू नका. आता मी धृतराष्ट्राकडे जातो आहे. त्याला मी सांगायचं ते सांगतो, त्याचं ऐकून पण घेतो अर्थात. असं बोलून तिचं सांत्वन करून अक्रूर जे आहे ते धृतराष्ट्रांकडे गेले. धृतराष्ट्राने पण त्याचं स्वागत केलं व्यवस्थित. हे सगळं झाल्यावर ते अक्रूर म्हणाला की महाराज, मी तुम्हाला काही निरोप सांगायला आलो आहे, काही गोष्टी तुम्हाला सांगायला आलो आहे. म्हणे बोल, काय बोलायचं ते. काय की आपण राजे आहात, आपल्याकडून सदाचार जो आहे तो अपेक्षित आहे. आपलं वर्तन जे आहे ते समवर्तन असलं पाहिजे. आपण धर्माला अनुसरून राज्य केलं पाहिजे आणि धर्म पाळताना अर्थात सर्वांबरोबर समान वर्तन ठेवायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जो राजा वर्तन करतो त्यालाच परलोकीसुद्धा चांगली गती प्राप्त होते. हेही लक्षात ठेव की परलोकी जर तुला चांगली गती प्राप्त करायची असेल तर राजा तुझं वर्तन हे चांगलं पाहिजे. राजाने जसं वागायला पाहिजे तसं पाहिजे. जर विपरीत वर्तन कराल तर नरक यातना तुम्हाला भोगायला लागतील, असं त्याने अगदी उघडपणे सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं. अर्थात त्याचा तो अधिकार होता, कारण कृष्णाने पाठवलं होतं. तो म्हणाला, बघा, मला माहीत आहे की आपण आपले स्वतःचे पुत्र आणि पांडव याच्यामध्ये भेदभाव करता आहात. हे अजिबात करू नका, हे अजिबात करू नका. लक्षात ठेवा, हे करणं महापाप आहे. आणि हेही लक्षात ठेवा की ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करणार आहात ते सगळे तुम्हाला एकट्याला सोडूनच जाणार आहेत, हेही लक्षात ठेवा. असं भविष्य पण त्यांनी सांगितलं. बघा की ज्याच्यासाठी तुम्ही करता आहात ते तुम्हाला कोणीही मदत करणार नाहीत कुठल्याच बाबतीत. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हालाच भोगायची आहेत. त्यावेळेस तुम्हाला हे कोणीही मदतीला येणार नाही, ते लक्षात ठेवा. तेव्हा ज्यांच्यासाठी तुम्ही हे करता आहात, मोह बाळगतात, ते तुमच्या कुठेही कामी येणार नाहीत.
तुमचं भोग भोगताना तुम्हाला एकट्यालाच भोगावं लागतं. आणि खरोखर तसं घडलं सुद्धा नाही का? कारण जेव्हा धृतराष्ट्राला हा सगळा उपदेश जरी केला तरी पण धृतराष्ट्राने त्या उपदेशाला जागा काय दाखवली आपल्याला माहिती आहे. आणि शेवटी असं घडलंच ना की जे अक्रूर म्हणाले की ज्यांच्यासाठी तुम्ही हे करता आहात ते तुमच्या कधीही कुठेही कामी येणार नाहीत, तुमच्या कर्माची फळं तुम्हालाच भोगावी लागतील. हे सगळे ज्यांच्यासाठी तुम्ही हे करताय ते तुम्हाला कुठेही कामी येणार नाहीत. आणि तसं घडलं सुद्धा नाही का? महाभारताचं युद्ध झाल्यावरती सगळ्या कौरवांचा नाश झाला, पण धृतराष्ट्र जिवंत होते ना. मग आता विचार करा की ज्यांच्यासाठी त्याने एवढा सगळा अट्टहास केला, पांडवांशी दुराचारीपणे वागला, पक्षपातीपणे वागला, ते त्याचे सगळे स्वजन जे होते, सगळे पुत्र जे होते, त्यांचा सर्वांचा नाश झाला, तो त्याला बघायला मिळाला. ह्याच्यासारखं दुःख काय की आपले एक नव्हे तर 100 पुत्र जे आहेत ते आपल्या समोर मारले गेलेत. हो, आणि त्याचं वर्णन त्याला ऐकायची संधी मिळाली होती ना, कारण हे वर्णन त्याला ऐकवलं होतं, काय काय घडलं होतं ते. व्यासमुनींच्या अर्थात कृपेने त्याने हे सगळं ऐकलं होतं संजयकडून. संजय उवाच आहेच ना. संजयने सगळी चक्षुर्मय सत्य सांगितले होते की कशा प्रकारे युद्ध झालं आणि कशा प्रकारे त्याचा एक एक पुत्र जो आहे तो मरण पावला पांडवांच्या हातून. सगळं वर्णन करून सांगितलं होतं. आणि विचार करा, जे आज अक्रूर म्हणतोय आधीच की ज्यांच्यासाठी करतो ते तुला कोणीही उपयोगी शेवटी येणार नाहीत, शेवटी तुला तुझ्या कर्माचं फळ तुलाच भोगावं लागेल. तसंच घडलं ना. 100 पुत्रांचा मृत्यू त्याला ऐकावा लागला वर्णनासह, आणि तो स्वतः जिवंतच राहिला. मग काय सांगा, कोणासाठी केलं आहे? वरून हे दुःख त्याला भोगावं लागलं की 100 पुत्र आज मला नाही आहेत, सगळे मृत पावलेत. आणि ज्यांच्याविषयी मी एवढा द्वेष केला ते सगळे जिवंत आहेत. म्हणजे विचार करा त्याला किती दुःख, असा विचार केला तर झालं असेल. आणि हे सगळं त्याला अक्रूर आधीच सांगतात की तू नीट वाग, नाहीतर हे घडू शकतं, असं त्यांनी त्याला अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली सुचवलं होतं की असं होऊ शकतं. त्यांनी त्याचं काम केलं होतं. त्याला जे काही भगवंतांनी सांगितलं तो उपदेश तो करत होता. त्यांनी कुंतीला शब्द दिला होता त्याप्रमाणे तो करत होता. तो धृतराष्ट्राला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यांनी त्याचा प्रयत्न संपूर्ण केला, चांगल्या प्रकारे सल्ला दिला, परिणाम पण समजावून सांगितले. हे सगळं त्यांनी केलं आणि मग तो शांत बसला. म्हणाला, महाराज मला जे काय सांगायचं ते मी सांगितलं, आता तुम्ही बघा काय करायचं ते. धृतराष्ट्राने सगळं छान ऐकून घेतलं, पण नंतर उत्तर काय दिलं ते बघा. तो म्हणाला, अक्रूर महोदय, आपण खूप सुंदर सल्ला देता, यात शंकाच नाही. आणि आपण जो सल्ला दिला आहे त्यामध्ये माझ्या कल्याणच आहे. माझ्या कल्याणासाठीचीच गोष्ट आपण सांगितली आहे, याच्याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. तर हे ऐकल्यावरती अक्रूराला थोडं बरं वाटलं असेल नाही का, की आता माझं सगळं ऐकणार. पण पुढे काय बोलतो ते बघा. पुढे म्हणतायत की तुमचा उपदेश मला अजूनही ऐकावं वाटतं, खूप सुंदर उपदेश आहे, परंतु तुमचा हा इतका चांगला माझ्या हिताचा उपदेश माझ्या चंचल चित्तामध्ये स्थिर होत नाही. झालं, संपलं. की आपला उपदेश चांगला, आपण चांगले आहात, सल्ला चांगला देता, सगळं छान आहे, पण आपला उपदेश माझ्या मनामध्ये स्थिर होत नाही. कारण माझं चित्त जे आहे ते चंचल झालं. आणि त्याचं कारण काय आहे? पुत्रांविषयीचं प्रेम, पुत्रप्रेम. पुत्रप्रेमामुळे माझं मन हे अशा प्रकारे वागतंय, विषम झालं आहे, हे मी मानतो. त्यामुळे आपला उपदेश आहे तो असा विजेसारखा आहे माझ्यासाठी, की क्षणभर मला वीज चमकल्यावरती प्रकाश दिसतो, सगळं दिसतं, नंतर दुसऱ्या क्षणी अंधार. तशी माझी अवस्था आहे. आपल्या या उपदेशाने मला क्षणभर असं वाटतं की खरंच असं करायला पाहिजे, पण नंतर दुसऱ्या क्षणी मला माझे पुत्र दिसतात. आणि माझं पुत्रप्रेम हे जास्त असल्यामुळे माझ्या मनामध्ये तुमचा हा उपदेश टिकणं कठीण आहे. विजेसारखी अवस्था आहे आपल्या उपदेशात, स्पष्ट सांगितलं, पण चांगल्या प्रकारे. राजकारण आहे, खरोखर प्युअर राजकारणी. किती छान बोलला तो. अगोदर खूप स्तुती केली की किती छान सल्ला देत आहे वगैरे वगैरे, माझ्या हिताचं आहे. पण नंतर जे सांगायचं ते सांगितलं की माझं मन माझ्या ताब्यात नाही, हे बोललं की संपला विषय.
वरून तो भला म्हण हे पण करतोय की काय करू, मी जरी काही जरी केलं तरी हेही महत्त्वाचं आहे की भगवंत तिथे आहेत ना. त्यांनी पण काही गोष्टी ठरवल्या असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत पांडवांच्या बाजूने आहेत ना, चिंतेचा काय भाग आहे. पांडवांच्या बाजूने भगवंत म्हटल्यावरती पांडवांना काहीही इजा होणार नाही याची खात्री आहे. नाही ते इतके प्रयत्न केले कौरवांनी, पण कुठे काय झालं पांडवांना काहीही झालं नाही. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका, मी प्रयत्न करेन आपल्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा, ठीक आहे. पण हे जरा कठीणच आहे, कारण माझं मन काही इतकं कणखर नाही आहे. माझं मन जरा चंचलच आहे आणि माझं पुत्रांवर जरा जास्तच प्रेम आहे. आणि म्हणून हा उपदेश मी कितपत योग्य असला तरी कितपत याच्यावरती चालू शकेन याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे, असं स्वतःविषयी म्हणतात. आणि स्वतःच ते एक्सक्यूज देतात की मी आता असं वागणार नाही तुम्ही सांगितल्यासारखं, असं तिथेच उत्तर दिल्यासारखं दिलं. आणि वरून म्हणतात शेवटी की माझा त्या कृष्णाला नव्हे भगवंताला प्रणिपात, मी त्यांना नमस्कार करतो की किती छान माझ्यासाठी उपदेश कृष्णाने पाठवला आहे, किती माझी त्याला काळजी आहे. आणि तुम्ही पण इथे आलात एवढ्या लांबून, त्यांचा निरोप घेऊन आलात, इतका चांगला उपदेश त्यांनी केला आहे, तो तुम्ही मला येऊन सांगितलात, माझं भलं करण्यासाठी सगळं करता आहात. खरंच मी आपले आभार कसे मानू. आभार प्रदर्शनावरती बोलवण, बाकी आदर सत्कार केला, पण आभार प्रदर्शन करून त्यांनी सांगितलं की श्रीराम आता, असाच त्याचा अर्थ झाला ना. अर्थात तो समजून होता अक्रूर काका की काय हा धृतराष्ट्र करणार आहे, हे त्याला आधीच माहीत होतं, कारण त्यांनी सांगितलंच होतं की असं असं करू नको, असं असं घडणार आहे. अर्थात त्यांनी अक्रूराने त्याचं काम केलं होतं. अक्रूराने उपदेश भगवंतांनी सांगितलेला सगळा उपदेश केला आणि म्हणाला की बस मी आता काय करू शकतो, तुला शुभेच्छा देऊ शकतो. माझ्या शुभेच्छा आहेत की जो उपदेश भगवंतांनी माझ्याकडे दिला, मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा, हीच माझी आपल्या चरणी विनंती आहे. आता मला निरोप द्या, कारण आपला निरोप घेऊन मला परत मथुरेला जायचं आहे. कारण तिकडे कृष्ण माझी वाट बघतायत की कोणाकोणाला भेटला, काय काय चालू आहे इथे, आणि त्याच्यावरती तो कोणाशी काय बोलला, हा सगळं जे आहे ते मला त्याने जाऊन सांगायचं आहे. त्यामुळे आता आपण मला निरोप द्या, ह्याच्यापेक्षा जास्त मी राहू शकत नाही. अर्थात धृतराष्ट्र म्हणाला ठीक आहे. धृतराष्ट्राने त्याची जाण्याची व्यवस्था केली, रथबीत सगळं दिला आणि त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला मथुरेकडे. यथावकाश तो मथुरेला परतला. तिथे आल्यावर त्यांनी मथुरावासी जे होते, अर्थात भगवंत आणि बलराम दादा, यांना सगळा वृत्तांत सांगितला, कशा प्रकारे काय चालू आहे आणि मी माझ्याकडून काय सांगितलं हे सगळं सांगितलं. अर्थात भगवंताला सगळं माहीतच होतं, परंतु लौकिकातल्या काही गोष्टी करणं जरुरी होतं. त्याप्रमाणे भगवंतांनी त्यांचं काम केलं होतं, उपदेश केला होता, असं वागू नका सांगितलं. भगवंताचं काम त्यांनी केलं होतं. जसं भगवंतांनी धृतराष्ट्राला शेवटी पण उपदेश केला होता, लढाई करू नको, 5 गावं दे. शिष्टाई करण्यासाठी स्वतः भगवंत गेले होते, त्यांनी त्यांचा प्रयत्न केला शेवटपर्यंत, परंतु अर्थात त्याला यश आलं नाही. ते म्हणाले मी माझं काम केलं. तसं या ठिकाणी हा निरोप त्याने अक्रूराकडे पाठवला, त्यांचं काम केलं. अक्रूराने सगळं काही वृत्तांत त्यांना सांगितला. ते म्हणाले अक्रूरा आपण खूप चांगली सेवा केलीत, धन्यवाद. आणि अशा प्रकारे अक्रूराने आपली दुसरी कामगिरी पूर्ण केली आणि अशा प्रकारे हे सगळं घडलं. त्याच्या पुढे नंतर अजून बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या अर्थ आपण पुढल्या भागामध्ये बघूया. हे एवढ्यासाठी म्हणतो कारण या ठिकाणी हा जो आपला स्कंद चालू आहे, स्कंद क्रमांक 10, या स्कंद क्रमांक 10चा पूर्वार्ध, सर्वात मोठा स्कंद हाच आहे, लक्षात ठेवा. 10वा स्कंद सर्वात मोठा आहे आणि त्याचे 2 भाग आहेत. एक भाग जो आहे तो पूर्वार्ध म्हणला आहे आणि दुसरा आहे तो उत्तरार्ध आहे. तर आज या ठिकाणी हा 49वा जो अध्याय आहे 10व्या स्कंदातला, तो समाप्त होत आहे. हरि ओम तत्सत. या भागाची सेवा श्रीकृष्णाला अर्पणमस्तू. श्रीकृष्णाच्या चरणी आणि अर्थात
आपल्या गुरूंच्या चरणी आपण अर्पण करूया. महाराज आपल्या चरणी ही सेवा अर्पण करतोय. या सेवेचा स्वीकार करावा आमच्या सर्वांच्याच. जर कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा पुढे सुद्धा आमच्याकडून सगळ्यांकडून करून घ्यावी. श्रीराम समर्थ. श्रीराम. हरि ओम तत्सत. श्रीराम.